नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण इकडे राकेश जो आहे त्याचं सत्य आता ईश्वरीच्या बाबांच्या समोर येणार आहे. म्हणजे आता राकेशचं कोणतं सत्य समोर येणार आहे? राकेश हा फोनवरती बोलत असतो आणि इकडून अंजली आय लव्ह यू म्हणते आणि तिकडून राकेश ही आय लव्ह यू टू असं म्हणतो. आणि हे सगळं बोलणं इकडे अर्णव ऐकत असतो. अर्णवलाही खूप छान वाटत असतं, कारण अंजली म्हणत असते की तुमचं माझ्यावर जेवढं प्रेम आहे ना त्याच्यापेक्षा दुप्पट प्रेम मी तुमच्यावरती करते असं ती सांगत असते. अर्णव हे सगळं पाहत असतो. आपल्या ताईचा हा सगळा सुखाचा संसार चालू आहे हे त्याला खूप छान वाटत असतं, पण त्याला कुठं माहितीये की ताईचा हा सुखाचा संसार नसून त्यामध्ये केवढं मोठं हे गुपित आहे. त्या जो राकेश आहे तो किती खोटारड आहे ही गोष्ट अर्णवला अजून माहितीच नाहीये. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की अंजली मात्र खूप खुश असते आणि त्याचबरोबर इकडे राकेशचं बोलणं जे आहे ते ईश्वरीच्या बाबांनी ऐकलेलं असतं आणि त्यांनी जे ठरवलेलं आहे किंवा राकेश त्यांना जे इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत आहे त्या सगळ्यावर आता पाणी फिरलं जाणार आहे. त्याचबरोबर इकडे अर्णव अजिंकडे आलेला असतो आणि अजिंशी तो बोलत असतो. अजिला म्हणत असतो की अजी, तू ना ताईची दृष्ट काढ. तिच्या आणि जिजूच्या नात्याला अजिबात कोणाची नजर नको लागायला. कसं आहे, माझ्या बाबतीत बघितलं ना, जे मला असं वाटत असतं ते माझं आहे किंवा ते माझ्याकडे आलं पाहिजे ते माझ्यापासून दूर जातं असं इकडे अर्णव सांगत असतो. आणि ईश्वरी इकडे अंजली आणि आजी हसत असतात. काय झालं रे, असं का बोलतो, एवढं का इमोशनल होतोय असं म्हणत त्याच्याशी बोलत असतात. कारण त्याला वाईट वाटत असतं की ईश्वरी ही आता मुंबई सोडून इंदोरला निघालेली आहे. ही गोष्ट अजून आजी आणि अंजली या दोघींनाही माहिती नसते. त्याचबरोबर आणखी बऱ्याच गोष्टी होणार आहेत. ईश्वरीने वल्लरीला चांगलाच दम दिलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे आता अर्णव त्याचबरोबर ईश्वरी आणि इकडे ईश्वरीची आई बोलत असतात आणि त्याचबरोबर इकडे तेव्हा आता अर्णवला पोहे खायला दिलेले असतात. अर्णवने चक्क पोहे खाल्लेले असतात आणि अर्णव त्या पोह्यांचं कौतुक करत असतो. अर्णव म्हणत असतो की खरंच. आणि इकडे सुप्रिया बरोबर बोलून त्याला छान वाटत असतं. त्याला त्याच्या आईसोबत असल्याचं फील होत असतं. त्या गोष्टी त्याला खूप बऱ्या वाटत असतात म्हणून तो बोलत असतो. त्याचवेळी ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर हे सगळं काय आहे, म्हणजे तुम्ही आज सगळं डाएट वगैरे हे सगळं असं तिचं बोलणं चाललेलं असतं. सुप्रिया ही बोलत असते. सुप्रिया ही अर्णवशी छान पद्धतीने बोलत असते. त्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगत असते. अगदी त्याला ते विचारत असते. तेव्हा इकडे अर्णव म्हणत असतो की कसं आहे माहितीये का, माझ्या बाबतीत ना खरंच खूप छान वाटतंय. आज ना मला तुमच्याबरोबर खूप छान वाटत आहे. तुम्ही माझ्यासाठी एवढं करत आहात. मग ती म्हणत असते की अर्णव चहा नाही घेतला, चहा घ्या ना असं म्हणत ती अर्णवला चहा घ्यायला सांगत असते. परंतु अर्णव मात्र नाही म्हणत असतो. शेवटी ती म्हणत असते कसे पोहे खाल्लेत आणि जर चहा पिला नाही तर पोहे कसे पचणार आहेत. ईश्वरी मात्र आईला म्हणत असते की आई, अगं अर्णव सर चहा घेत नाही. पण इकडे ती सांगतच असते. सुप्रिया मागच लागलेली असते आणि मग ईश्वरी म्हणते, बघितलं का अर्णव सर आहे ना माझी आई ग्रेट. तेव्हा अर्णव म्हणत असतो की हो, कारण अर्णवला नवल वाटत असतं. कारण ईश्वरीची खरी आई नाहीये ती, तरीही तिच्यावर किती मनापासून प्रेम करते हे सगळं पाहिलं जात असतं. तेव्हा आई इकडे म्हणत असते, आईला ईश्वरी म्हणत असते की अगं आई, अर्णव सर चहा नाहीत घेत ग, त्यांचं डाएट असतं. शेवटी अर्णवने तो चहा घेतलेला असतो आणि त्याचवेळी ईश्वरीला मात्र धक्का बसतो. ईश्वरी म्हणत असते, काय अर्णव सर तुम्ही चहा घेताय आणि तोही साखरेचा, म्हणजे माझा ना विश्वासच बसत नाहीये या गोष्टींवरती. त्याचबरोबर ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर मला आणखी एक गोष्ट विचारायची आहे, म्हणजे तुम्ही दुसरं पीए अपॉइंट का केलेला नाहीये तुमच्यासाठी, हे सगळं काय झालेलं आहे, असं का केलेलं आहे, असे प्रश्न ती विचारत असते. आणि ती म्हणत असते की अर्णव सर तुम्ही मला डिझाईन दाखवणार होतात ना, मग तुम्ही मला डिझाईन नाही दाखवलेल्या. तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघ, हा अर्णव राजशिर्के आहे आणि अर्णवच्या ह्या ज्या डिझाईन आहेत ना अर्णवच्या मोबाईलमध्ये असतात. मी अर्णव आहे, हा डिझाईन ज्या आहेत त्या अर्णवच्या मोबाईलमध्ये असतात असं म्हणत तो डिझाईन दाखवू लागतो. त्याचबरोबर इकडे आता आई बोलत असते. आई म्हणत असते की कसं आहे, तुमचं नाव मला माहीत नाहीये, इशूमुळं मला फक्त अर्णव सर ती म्हणत असते ना एवढंच कळलेलं आहे. मला ना विचारायचं आहे की तुम्ही जे म्हणजे आधी मुळात कुठे होता. तेव्हा ती सांगतो की माझा जन्म इंदोरचा आहे. मग ती म्हणते की आम्ही पहिलं नारायणपेठेत राहायचो, आता या बाजूला आहे. त्याचबरोबर ईश्वरीचे जे आजोबा आहेत ना ते खूप मोठे
संगीतकार होते आणि ते खूप छान असे संगीताचे क्लास घ्यायचे. तुमच्या आजी आहेत ना, त्या ओळखत असतील त्यांना. तेव्हा अर्णव हो म्हणत असतो. त्याचबरोबर इकडे वल्लरी आणि लावण्या या दोघींचा फोन चाललेला असतो आणि वल्लरी म्हणत असते की काम झालेलं आहे. लावण्य म्हणते की तुमचं काय काम आहे ते तुम्ही बघा, पण इथे अर्णव जो आहे तो ऑफिसमध्ये नाही. तेव्हा वल्लरी म्हणत असते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे. तेव्हा मात्र लावण्य म्हणत असते की आजही अर्णव ऑफिसमधून गेलेला आहे. तेव्हा ती वल्लरीला म्हणत असते बघा, कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे पण तुम्हाला त्या गोष्टी कुठं करू वाटतात, कारण तुम्हाला तुमचंच पडलेलं आहे. तुम्हाला लक्षातच येत नाहीये की अर्णव ऑफिसमधून जातोय, अर्णव ऑफिसमधून कुठं जातोय ही गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही असं म्हणत ती वल्लरीला सांगत असते. ती म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी तो अर्णव आणि त्याचबरोबर ती ईश्वरी आणि ईश्वरीची आई यांना मी एकत्र येऊ देणार नाही. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र लावण्य म्हणत असते तुम्हाला काय करायचंय ते करा, पण मला सगळ्या गोष्टी माझ्या पद्धतीने झालेल्या हव्या आहेत असं ती सांगत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र इकडे आता अर्णव जो आहे तो चहा पित आहे. हे बघून इशूला मात्र खूप मजेशीर वाटत आहे, कारण चक्क अर्णव राजे शिर्के हे चहा पित आहेत आणि तेही साखरेचा चहा पित आहेत. या गोष्टीचं नवल वाटत असतं. त्यासोबतच ईश्वरी त्याच्याकडे पाहत असते. ती म्हणत असते काय झालं, म्हणजे तुमचं डाएट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तेव्हा अर्णव तिला सांगत असतो की कसं आहे, आईच्या हट्टापुढे आणि आईच्या प्रेमापुढे ह्या कोणत्याच गोष्टी येत नाहीत, कारण आईने मला तेवढ्या हट्टाने सांगितलेलं आहे ना म्हणून. त्याचबरोबर तो म्हणत असतो की माझी आई आहे ना समोसा आणि चहा हे कॉम्बिनेशन खूप छान करायचे, म्हणजे आई समोसे खूप छान बनवायची. तेव्हा इकडे लगेच बोलत असते ती म्हणजे तेव्हा सुप्रिया मात्र लगेच म्हणते की मग या ना तुम्ही, नेक्स्ट टाइम आले की तुमच्यासाठी मी बनवते समोसे. तेव्हा तो म्हणतो की नाही नको नको, आजी मामा मामी या सगळ्यांनी माझे खूप लाड केलेले आहेत, माझे सगळे हट्ट पुरवलेले आहेत. काही गोष्टी मीच त्यांना कधी माझ्या हट्टाने मागितलेल्या नाहीत, पण त्यांनी माझ्यासाठी खूप केलेलं आहे, त्यामुळं तसं काही नाहीये. तेव्हा इकडे आई म्हणत असते की हो या सगळ्या गोष्टी केल्या जातील, काळजी करू नका तुम्ही, मी तुमच्यासाठी करेल समोसे आणि मी हे छान बनवत्या. मान्य मला तुमच्या आई इतके छान मला नाही बनवता येणार समोसे, पण मी प्रयत्न करेल, तुम्ही या एकदा आवर्जून या असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की अर्णव म्हणत असतो की हो चालेल नक्की येईल. शेवटी अर्णव इमोशनल झालेला असतो आणि मग अर्णवला विचारलं जाते की तुमचं नाव काय आहे तिकडचं. तेव्हा अर्णवला ईश्वरी बोलत असते, आई ही ईश्वरीला विचारत असते, अर्णवला विचारत असते आणि त्याचबरोबर इकडे अर्णव शांतच होतो. अर्णवला त्या गोष्टी नको असतात, कारण त्याच्या बाबांमुळं एवढा सगळा त्रास त्याला झालेला असतो. आज त्याची किंवा त्याच्या ताईची जी अवस्था आहे, त्यांच्यावर जी वेळ आलेली आहे ती फक्त आणि फक्त त्याच्या बाबांमुळे आलेली आहे असं अर्णवचं म्हणणं असतं. म्हणून अर्णव तो विषय टाळत असतो. सुप्रिया मात्र अगदी बिनधास्तपणे त्याच्याशी बोलत असते, त्याला विचारत असते, त्याला बऱ्याच गोष्टींबद्दल तिला जाणून घ्यायचं असतं. नक्की अर्णवच्या बाबतीत काय झालेलं आहे, कशामुळे हे सगळं झालेलं आहे, हे सगळं ती विचारण्याचा प्रयत्न करत असते. पण अर्णव मात्र शांत होतो, तो विषय टाळला जातो, कारण अर्णवला त्या विषयावरती बोलायचं नसतं. त्याला खूप त्रास होत असतो, कारण त्याच्या बाबांमुळं त्याची आईही त्यांना सोडून गेलेली असते. त्याच्या बाबांमुळे हे सगळं झालेलं असतं. एका मुलीमुळे हे सगळं झालेलं आहे. त्यांच्या आयुष्यात एक मुलगी आली आणि तिच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. या गोष्टी त्याला आठवत असतात आणि त्याला खूप त्रास होत असतो. त्यासोबतच इकडे ईश्वरी, अर्णव आणि सुप्रिया बोलत आहे, त्यांचं बोलणं सुरू झालेलं आहे आणि त्यासोबतच इकडे वल्लरी आहे ती चिडलेली आहे. तिला काही करून ईश्वरीला अर्णवच्या आयुष्यातून काढून टाकायचं आहे, कारण ईश्वरी ही अर्णवच्या आयुष्यात आली नाही पाहिजे, कारण अर्णव राजे शिर्के जो आहे तो सुखात राहिला नाही पाहिजे एवढंच तिला वाटत असतं. कारण अर्णवला त्याच्या विरुद्ध त्याला या घरात कधीही आनंद येऊ देणारी मुलगी आली पाहिजे असं तिचं म्हणणं आहे. कारण हे सगळं जे काय आहे ते माझ्या आकाशला मिळालं पाहिजे आणि माझा आकाशच हे सगळं डिझर्व करतो, हे सगळं तिचं बोलणं चाललेलं असतं. आता अर्णव निघालेला असतो. ईश्वरी आणि त्याचबरोबर सुप्रिया दोघीही दारात सोडायला आलेले असतात आणि त्याच वेळी तिथं ज्या बायका असतात त्या बोलत असतात. ईश्वरी अर्णवशी बोलत आहे, त्याचबरोबर सुप्रिया बोलत आहे आणि त्या बायकांचे जे शब्द आहेत ते कानावर पडत असतात सुप्रियाच्या. काय खरंच मालदार माणूस आहे, बॉस आहे ना कंपनीचा, असं आपल्या मुलींच्या नशिबात नाही येत, बघितलं ना हिच्या नशिबात, आणि रोजच येतो आजकाल हा, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि सुप्रिया म्हणत असते की नेक्स्ट टाइम नक्की या समोसे खायला, असं सुप्रिया आवर्जून सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे अर्णव ही त्या गोष्टीसाठी तयार होतो. अर्णवलाही भारी वाटलेलं असतं. फायनली हे सगळं घडत असतं आणि त्यासोबतच
इकडे सुप्रिया जी आहे तीही बोलत असते. तेवढ्यात इशूला फोन येतो आणि इशू फोन आलाय म्हणून आतमध्ये जायला निघते. आणि जेव्हा इशू फोन घेण्यासाठी आत गेलेली असते आणि त्याच वेळी वल्लरीचा फोन आलेला असतो. कारण वल्लरी तिला बोलत असते. वल्लरी तिला म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, तुला मी किती वेळा सांगितले या ना त्या कारणावरून अर्णवला तुझ्याकडे बोलावून घ्यायचं नाही. मी तुला इतक्या वेळा ठणकून सांगितलेलं आहे, पण जर तुला ऐकायचं नसेल तर त्याचे परिणाम काय होतील ना याचा विचार कर. तेव्हा ईश्वरी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्णव सर काय लहान नाही आहेत, मी त्यांना बोलावून घेतलं म्हणून ते यायला. अर्णव सर स्वतःहून इथं आलेले आहेत, तर मला वाटतंय की तुम्ही त्यांनाच विचारा ना. आणि जर तुम्हाला एवढंच वाटत असेल ना, तुम्ही प्रत्येक वेळेस मला फोन करता, तुम्ही इथे येता, मला धमकावता, हे जर मी जाऊन अर्णव सरांना सांगते आणि आताही त्यांना जाऊन सांगते की तुम्ही मला फोन केलेला आहे आणि तुम्ही बोलत आहात. आणि त्याचबरोबर तुम्हाला जे काही प्रश्न पडलेत ना ते डायरेक्टली तुम्ही त्यांनाच विचारा ना, मला कशाला विचारताय. हे सगळं ती वल्लरीला बोलते आणि वल्लरी घाबरलेली असते. तेव्हा इशू म्हणते की घाबरले वाटतं, कारण इशूला माहिती आहे की ही बाई काय बोलत आहे, काय लायकीची आहे हे इशूला चांगलंच माहिती आहे. आणि म्हणून तर इशूने पहिल्याच वेळी त्यांच्या घरात जाऊन तिला चांगला झटका दिलेला आहे आणि त्यासोबतच या सर्व गोष्टी घडलेल्या असतात. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता गल्लीतल्या ज्या तिथल्या चाळीतल्या बायका आहेत त्या बोलत असतात आणि त्या म्हणत असतात की हा आजकाल रोजच येत असतो. आणि हे सगळं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच आई मात्र ते गोष्टी ऐकल्यानंतर खूपच घाबरल्यासारखी होते. इशू म्हणते आई काय झाले, काय झाले आई, शांत हो जरा, असं म्हणत इशू आईला शांत करत असते. पण तेच शब्द, तीच वाक्य ते इकडे सुप्रियाच्या कानामध्ये आता घुटमळू लागलेले असतात. कारण मालदार पार्टी आहे आणि चांगलाच मुलगा कटवलेला आहे, आपल्या मुलींना नाही भेटत असा मुलगा. आणि ते सुप्रियाला आठवत असतं की बरोबर आहे, मालदार पार्टी चांगली कटवलेली आहे, विचारही केलेला नाहीये या बाईने. आणि हे सगळं तिच्या बाबतीतही झालेलं असतं. तेव्हा सुप्रिया म्हणू लागते की नाही, हे सगळं माझ्या बाबतीत झालेलं आहे, ते मी माझ्या मुलींच्या बाबतीत कधीही होऊ देणार नाही, हा विचार सुप्रियाने केलेला असतो. आणि सुप्रिया म्हणत असते की चल. आणि ह्या ज्या कॉलनीतल्या बायका आहेत त्या तोंडाला येईल ते बोलतच असतात. तेव्हा इशू म्हणत असते की आई एवढं काय त्याच्यामध्ये, बोलू दे ना, त्या बायकांना काय बोलायचं ते, त्यांच्याकडे आपण लक्षच द्यायचं नाही, असं इशू आईला सांगत असते. परंतु आई मात्र म्हणत असते की असं कसं चालेल, कारण त्यांच्याकडे न लक्ष देऊन चालणारच नाहीये. कारण काहीही झालं तरीही आत्ता त्या बायका ज्या बोललेल्या आहेत त्यामध्येही काहीतरी तथ्य आहे आणि म्हणूनच त्या बोलल्या गेलेल्या आहेत असं आईचं म्हणणं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की वल्लरीने ज्या गुरुजींना पत्रिका काढायला सांगितलेली असते ती पत्रिका काढलेली असते आणि गुरुजी ती पत्रिका घेऊन येत असतात. आणि त्याचबरोबर ती पत्रिका वल्लरीला देतात आणि म्हणतात की हे धरा, तुमचं काम झालेलं आहे. तेव्हा वल्लरी म्हणत असते की अगदी व्यवस्थित. तेव्हा तो सांगतो की हो, अगदी व्यवस्थित झालेलं आहे, कारण या पत्रिकेनुसार त्या अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या पत्रिकेतला एकही गुण जोडणार नाही. आता हे काम तर करून घेतलेलं असतं, पत्रिका काढलेली असते आणि त्या पद्धतीने गोष्टी घडलेल्या असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सुप्रिया आता खूपच घाबरलेली असते आणि ती आत येऊन इशूला म्हणू लागते की इशू आपल्याला उद्याच्या उद्या निघायचं आहे आणि नमूला फोन कर आणि तिलाही विचार तिचं काय काय साहित्य आहे घ्यायचं आहे ते घे, कारण ती आत्ता आत्याबरोबर गेलेली आहे आणि आत्याला किती दिवस आपण त्रास देणार आहोत, त्यापेक्षा आपण जायचं आहे आणि आपण आजच्या आज उद्याच्या उद्या निघायचं आहे. ते बुकिंग वगैरे नाही झालं तरी चालेल, आपण बसने जाऊया, पण आपण इथे राहणार नाहीत. तेव्हा इशू म्हणत असते की आई काय झालं एवढं, अगं असा काय विचार करते, कोणत्या बायका आहेत रस्त्यावरच्या, त्यांचं बोलणं एवढं मनावर कशाला घेतेस तू, असं इशू समजवत असते. पण सुप्रिया मात्र म्हणत असते की नाही इशू, आपल्याला गेलं पाहिजे आणि आपण आजच्या आज जाणार आहोत, एवढं लक्षात ठेव, असं इकडे सुप्रिया सांगत आहे. आणि इशू मात्र विचार करत आहे की अचानक आईला काय झालंय, त्या बायकांच्या बोलण्यामुळे आई एवढा विचार का करायला लागली, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि इकडे वल्लरी आता घरी आलेली असते, तिच्या हातात त्या पत्रिका असतात, ज्या पत्रिकेमध्ये ईश्वरी आणि अर्णव यांचा एकही गुण जुळत नाही आणि लग्न मोडण्याची फुल तयारी वल्लरीनं केलेली असते. इकडे आजी आणि अंजली बोलत असतात. आजी म्हणत असतात की बरं झालं, आता गुरुजी उद्याच येणार आहेत आणि मग त्यांना आपण पत्रिका देऊया. पत्रिका दिल्यानंतर मग आता बघूया आणि लवकरच लग्नाचा मुहूर्त काढून टाकूया आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आता वल्लरी तिथे येते आणि म्हणते बरोबर आहे, कसं आहे, आनंदाचा येणार आहे क्षण का भ्रमाचा पोपळा फुटणार आहे हे कळेलच उद्याच कळेल ना नक्की काय आहे ते, असं म्हणत ती आजींना बोलत असते. तेव्हा आजी म्हणत असतात कसं आहे माहिती आहे का, इतक्या वर्षात मला एक गोष्ट कळलेली आहे की कुणी काही कितीही बोललं तरीही वरच्याच्या मनात जे आहे तेच घडणार असतं.
कारण कुणी कितीही वाईट बोलायचा, वाईट चिंतायचा प्रयत्न केला तरीही तसं होत नसतं हे आजी ठणकावून सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे अंजली आजीला शांत करत असते, कारण त्यांच्यासाठी आत्ता अर्णवच्या आयुष्यात ईश्वर येते ही गोष्ट खूप आनंदाची असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की वल्लरी जेव्हा हे सगळं बोलत असते आणि तिथून बाजूला जात असते, कारण आजी तिला ओरडलेले असतात, तेव्हा वल्लरी म्हणत असते की उद्या तुमच्या चेहऱ्यावरचा रंग कसा उडणार आहे ह्याची तयारी मी आत्ता करून आलेली आहे आणि त्यामुळेच तुमची वाट लागणार आहे हे बघा. आता वल्लरीने हा सगळा डाव आखलेला असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की वल्लरी म्हणत आहे की काही झालं तरीही ती ईश्वरी मी या घरात येऊ देणार नाही. त्यानंतर आकाश जो आहे तो आता अर्णवच्या केबिनमध्ये आलेला असतो आणि तो अर्णवशी बोलत असतो. अर्णवला म्हणत होतो असतो की तू ईश्वरीच्या घरी गेलेलास ना दादा. तेव्हा अर्णव सांगतो की हो का, काय झालं. तेव्हा तो म्हणतो की ते उद्या जाणार आहेत इंदोरला कायमचं. तेव्हा अर्णव म्हणतो काय, इंदोरला कायमचं जाणार आहेत. तेव्हा इकडे आकाश म्हणतो की हो, मला नम्रताचा कॉल आलेला होता आणि मला नम्रताने हे सगळं सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र अर्णवला धक्का बसतो. अर्णव याच विचारत असतो की मी आत्ता त्यांच्या घरून जाऊन आलेलो आहे आणि हे सगळं कधी ठरलेलं आहे, म्हणजे हे कधी जायचं ठरलं आणि कायमचं इंदोरला जाणार आहेत, मग हे असं का होतंय, असे प्रश्न अर्णवला पडलेले असतात आणि अर्णव मात्र विचार करत असतो. त्याचबरोबर अर्णव म्हणत असतो की शक्यच नाही, असं का केलं असेल त्यांनी, मला का सांगितलं नाही आहे, हे गोष्टी अर्णव विचार करत आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आई मात्र ईश्वरीला सांगत आहे की आत्ताच्या आत्ता सगळं आवरायला घ्यायचं आहे आणि मग ती आवरत असतात, बॅगा भरलेल्या असतात आणि दरवाजा वाजतो. मग ईश्वरी जाऊन दरवाजा उघडते. ईश्वरी जेव्हा दरवाजा उघडते तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ईश्वरी म्हणत असते की हे सगळं काय झालेलं आहे, अर्णव सर आत्ता, आणि त्या बायका पुन्हा दारात उभ्या असतात आणि म्हणत असतात मगाशी तर गेलेला होता आणि आता परत आलेला आहे. हे आई त्याचबरोबर ईश्वरी दोघेही तिथं उभ्या असतात आणि त्यांच्याही लक्षात आलेलं असतं. आणि मग अर्णव म्हणत असतो की तुम्ही निघालात. तेव्हा ती म्हणत असते की तुम्हाला नमुताईने सांगितलं का. अर्णव म्हणतो ते महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही निघालेला आहात इंदोरला आणि मला तसं काहीच सांगितलेलं नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की हो सर, अचानकच ठरलेलं आहे. सुप्रिया ही म्हणते की हो, अचानकच काम आलं त्यामुळं आम्ही निघालेलो आहे. आणि त्याचबरोबर ती सांगत असते की बघ, ते उद्याचं बसचं आहे ना, त्याला कॉल कर, अचानक प्रॉब्लेम नको आहेत. हे सगळं बोलणं त्यांचं चाललेलं असतं. आतमध्ये 2 बॅगा भरलेत ना, त्या मी घेऊन येते असं सुप्रिया सांगत असते, कारण त्या बायकांचे जे शब्द आहेत ते सुप्रियाच्या मनाला लागत असतात. त्यांच्या बोलण्याचा सुप्रियाला त्रास होत असतो आणि म्हणूनच सुप्रिया शांतपणे परिस्थिती हँडल करण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चाललेलं असतं तेव्हा अर्णवला मात्र खूप राग आलेला असतो. अर्णव म्हणत असतो की हे सगळं काय आहे, कारण तुम्ही का चाललेला आहात, हा प्रश्न अर्णव ईश्वरीला विचारत आहे. तोही म्हणत आहे की मला वाटलंच नव्हतं, कारण अशा पद्धतीनं गोष्टी होतील, कारण त्याला वाटत आहे हे की मला ईश्वरीने एकदा तरी सांगायला पाहिजे होतं, मला ईश्वरीने का सांगितलं नाही, ती अचानक निघालेली आहे, ही गोष्ट माझ्यापासून का लपवून ठेवली गेली. हे सगळं त्याला प्रश्न पडलेले असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं तो शोधत असतो. त्याला माहीत नाही आहे की अचानक हे सगळं काय झालेलं आहे, यांना अचानक हा निर्णय का घ्यावा लागलेला आहे. पण ईश्वरीला मात्र चांगलंच माहिती आहे की बाहेर ज्या बायका बोलत होत्या त्यांच्यामुळंच हा निर्णय घ्यावा लागलेला आहे. इकडे अर्णव मात्र विचारत आहे आणि ईश्वरीला म्हणत असतो की सरळ सांगून टाकलं. तेव्हा ईशू म्हणते की आज ना उद्या मी जाणारच होते ना, एवढं काय त्याच्यामध्ये, असं ईशू बोलत असते. आणि त्याचबरोबर ईशू म्हणत असते की नाही, मला असं वेगळं काही वाटत नाही आहे, कारण काहीही असलं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होणारच होत्या आणि जाणं गरजेचंच होतं, म्हणूनच जायला निघालेली आहे असं ती सांगत असते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णव आता आलेला असतो आणि तो ताईशी बोलायला आलेला असतो. तर इकडे अंजली मात्र फोनवरती बोलत असते. अंजली फोनवरती सांगत असते की खरंच माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, तुम्ही जेवढं करताना त्यापेक्षाही जास्त माझं प्रेम तुमच्यावरती आहे असं अंजली सांगत असते. आणि त्याचबरोबर इकडे अर्णव हे सगळं ऐकत असतो. आणि त्याचबरोबर इकडे राकेश हा फोनवरती बोलत असतो. राकेशच्या मागच्या बाजूला तिथे ईश्वरीचे बाबा येऊन थांबलेले असतात आणि ही गोष्ट मात्र राकेशला माहिती नसते. आणि राकेश म्हणत असतो की खरंच आय लव्ह यू टू असं म्हणत तोही अंजलीला इकडे गोड बोलून नादी लावत असतो. परंतु आता हेच सत्य आता ईश्वरीच्या बाबांच्या समोर आलेलं आहे, म्हणजे राकेशचं आधी ऑलरेडी लग्न झालेलं आहे हे सत्य आता ईश्वरीच्या बाबांना समजलेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अंजली मात्र जाम खुश असते आणि त्याचबरोबर राकेशला इकडे धक्का बसलेला असतो.
त्यानंतर आता इकडे अर्णव जो आहे तो अंजली आणि आजीकडे आलेला असतो. आजीला म्हणत असतो की आजी, ताईची दृष्टी काढा आज, कारण ताईच्या आणि जिजूंच्या संसाराला कोणाची नजर नको लागायला, असं तो बोलत असतो. कारण त्याचं असं म्हणणं आहे की सात्विकाच्या बाबतीत जोडीदार निवडायचा चुकला म्हणून तिचं आयुष्य संपलेलं आहे, पण माझ्या नातवंडांच्या बाबतीत असं व्हायला नको असं आजीला वाटत असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अंजली मात्र हसत असते आणि अर्णव मात्र आता विचार करत आहे की हे सगळं का घडतंय, आणि तो आजीच्या समोर बोलून जातो, माझ्या आयुष्यातनंच मला जे हवं आहे ते सगळं निसटून जातं. म्हणजे आधी माझ्या जवळ आणलं जातं आणि परत माझ्यापासून ते नेलं जातं. या गोष्टीचा मला जास्तच त्रास होत आहे असं अर्णव सांगत असतो आणि त्याचबरोबर तो इमोशनल झालेला असतो. आता ईश्वरीला थांबवण्यासाठी अर्णव काय काय करणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.